हितेंद्र ठाकूरांनी डाव मांडलाय। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। वसई विरार महापालिकेसह 3 विधानसभा मतदारसंघ जिंकणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षात मोठी बंडखोरी होईल अशा चर्चेने उसळी घेतली होती। राजीव पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु भाजप आणि हितेंद्र ठाकूर यांच्यातील अदृश्य तह राजकीय पटलावर चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे। राजीव पाटील यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चेलाही आता पूर्णविराम मिळाला आहे। 3 विधानसभा जिंकण्याचा डाव हितेंद्र ठाकूर यांनी मांडला आहे। वसई, नालासोपारा आणि बोईसर हे विधानसभा मतदारसंघ जिंकण्याचे ठाकूरांचे लक्ष्य आहे। भाजपची बदललेली भूमिका, राजीव पाटील यांची थांबलेली बंडखोरी, हितेंद्र ठाकूरांनी 3 विधानसभा जिंकण्यासाठी केलेला निर्धार या बाबतीत राजकीय पटलावर वेगवेगळे तर्क व्यक्त होत आहेत। भाजपने लोकसभेत हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात असल्याचे आभासी चित्र निर्माण केले। त्यानंतर नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार जिंकून आला असे आभासी चित्र निर्माण करण्यात आले, परंतु तो उत्साह फार काळ भाजपमध्ये टिकला नाही। पक्ष म्हणून प्रदेश पातळीवरून भाजपची भूमिका काय हे कार्यकर्त्यांना अद्याप कळू शकलेले नाही। भाजपने कार्यकर्त्याला वसई, नालासोपारा, बोईसर या ठिकाणी कसं लढायचं, कुणाच्या विरोधात लढायचं, आपला खरा प्रथम क्रमांकाचा विरोधक कोण, अशा अनेक प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर भाजपने आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलेली नाहीत। वसई, नालासोपारा विधानसभा मतदारसंघात निरीक्षक पाठवून आमदारकीसाठी नावाची चाचपणी करून कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवण्याची खेळी भाजपने केली, परंतु त्याच भाजपने बोईसर विधानसभेसाठी उमेदवाराची चाचपणी करून घेतली नाही। राज्यात प्रत्येक जिल्ह्यात भाजपची मोर्चे बांधणी सुरू आहे। वसई, नालासोपारा आणि बोईसर हे 3 विधानसभा मतदारसंघ भाजपने हितेंद्र ठाकूर यांना अप्रत्यक्ष सोडल्यासारखी परिस्थिती असल्याची बाजू भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मांडली जात आहे। वसई, नालासोपारा आणि बोईसर या 3 विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार असेल का, याबाबतही भाजपचा कार्यकर्ता साशंकता व्यक्त करत आहे। वसई विधानसभेत भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याला हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्याने ठरवून कट करून मारहाण केली, परंतु भाजपने तो विषय लावून धरला नाही, केवळ औपचारिकता म्हणून आंदोलन केले, परंतु भाजपच्या आंदोलनाचे फलित शून्य ठरले। सध्या वसई विरार मधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मानसिकता हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाविरोधात कोणतीही भूमिका घेऊ नये अशीच आहे। मोठ्या मतांच्या फरकाने पराभूत झालेले हितेंद्र ठाकूर पुन्हा 3 विधानसभा जिंकण्याचा निर्धार करून नव्याने मोर्चे बांधणी करत आहेत। राजीव पाटील यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून भाजपच्या गोटात मात्र भयान शांतता निर्माण झालेली आहे। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने कोणतेही धोरण निश्चित केलेले नाही, त्यामुळे भाजपच्याच भूमिकेवर हितेंद्र ठाकूरांचे राजकीय भविष्य निर्भर आहे। अशा विविध राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।